नाम गोड 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 पुरे कोडा सकळही पुरे कोडा सकळही रसनाये रार साविटी रसनाये रार साविटी पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही रसनाय रसाविटी रसाविटी नाम गोड 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 पुरे कोडा सकळही पुरे कोडा सकळही रसनाये रार साविटी रसनाये रार साविटी पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही रसनाय रसाविटी रसनाय रसाविटी गीता घोट अधिक है गीता घोट अधिक है गीता घोट गीता घोट गीता घोट अधिक है घेता घोट घेता घोट अधिक है घेता घोट अधिक है रसनाय रार साविटी रसनाय रार साविटी गीता घोट अधिक है गीता घोट अधिक है गीता घोट गीता घोट अधिक है गीता गीता घोट अधिक है गीता घोट अधिक है गीता घोट अधिक है रसनाय रार साविटी रसनाय रार साविटी
विठ्ठला विठ्ठला नाम गोड पुरे कोड सकळही रसनाईरा रसाविटे घेता घोटे अधिक हे अनिकारसे मरण गाठी अनिकारसे मरण गाठी येणे तुटे संसार तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासे रसनाईरा रसाविटे घेता घोटे अधिक हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा राजा कृपादाने कथेचा विस्तार राजा कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठलं करुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदिसञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल 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 नामगोड पुरे कोड सकळही रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा चार चरणाचा नामाचा अलौकिक दिव्य महात्म प्रतिपादन करणारा अभंग आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा विश्वमाऊली भगवान ज्ञानोबाराच्या 728व्या समाधी उत्सवासाठी आपण इथं या महान संत तीर्थाच्या वारीसाठी उपस्थित झालो. वास्तव्यात या सिद्ध स्थळावर श्री भगवती ज्ञानदेवीच्या प्रसादात या मंदिरात परमश्रद्धेय परमपूजनीय ज्यांनी आपलं जीवन ज्ञानेश्वरीसाठी अर्पण केलं समर्पण केलं असं जे जीवन परमश्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय गोविंद बाबा केंद्रे बाबांनी आपल्या संबंध जीवन ज्या ज्ञानेश्वरीला मंदिरासाठी समर्पित केलं त्या महापुरुषाच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय विष्णू महाराज केंद्रे असतील, आदरणीय भास्कर भाऊ असतील, या महापुरुषांच्या मार्गदर्शनात विश्वस्त मंडळ सर्वांच्या मार्गदर्शनात चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज अष्टमीचा दिवस आहे. दुपारच्या सत्रातली सेवा आहे.
खरं तर 4 ते 6 अशी सेवा आहे, पण पुढेही बहुत जाणे आहे. तर नावीलाज आहे. आता त्याची काही मी कार्यमीमांसा कारणमीमांसा करत नाही, पण खऱ्या अर्थानं म्हणून आपल्याला 3 ते 5च्या आधीच ही सेवा संपून पुढं प्रवासाला निघायचं आहे. म्हणून कीर्तनाला आपण दुपारी उपस्थित झालो. तसा अष्टमीचा दिवस कीर्तनाचा दिवस आहे बरं का. समाधीचा उत्सव अष्टमीला चालू होते आणि अष्टमीला समर्थ जो कीर्तन करतो, कीर्तन श्रवण करतो, त्याला सुद्धा मुक्ती प्राप्त होते, असं समाधीत प्रमाण आपल्याला पाहायला सापडते. मला सांगायचं काय, असा आज समर्थ असणारा अष्टमीचा दिवस आजपासून ज्ञानोबाराच्या खऱ्या समाधी उत्सवाला आरंभ झाला. तशी सप्ताह काल परवा अशी चालू झालेली आहे. आणि असं गोड आयोजन, गंधर्वासारखे गायक आमचे नामदेव महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, ही सगळी मंडळी, गोविंद महाराज केंद्रीय संस्थांमधली सर्व साधक मंडळी, सर्वांच्या समवेत आपल्याला मर्यादित वेळ चिंतन करायचं. अभंग का घेतला? अभंग का घेतला त्याचं कारण आहे. नामाचं चिंतन सांगणारा अभंग आहे, पण नामाचं चिंतन का तुम्ही आज सांगता? आज समाधी उत्सवाला आरंभ झाला आणि समाधीचं जर खरं साधन काय असेल तर आमचे ज्ञानोबाराज सांगतात. ही समाधी मी का सिद्ध केली त्याच्या पाठीमागचं कारण काय? निवृत्तीनाथांनी मला हे सांगितलं. निवृत्तीनाथानं हा निर्धारानं मला हे दिलं. काय दिलं तर नामदेव ज्ञानोबाराज सांगतात, समाधी साधन संजीवन नाम. या समाधीचं खरं साधन जर काय असेल, हे संजीवन नाम आहे. आणि ते संजीवन नाम मी चित्तात धारण केलं, म्हणूनच समाधी संजीवन हरिपाठ. विठ्ठल ज्ञानोबाराची समाधी जगाच्या पाठीवर असणाऱ्या अन्य समाध्या वेगळ्या आहेत बरं का. आपण एखाद्याच्या थडग्याला सुद्धा समाधी म्हणतोच की, तशी ज्ञानोबाराची समाधी नाही. ही सचेतन समाधी आहे, संजीवन समाधी आहे. नाही, दर्शनानं संजीवनता देणारी समाधी आहे. ज्ञानोबाराची समाधी थडग्याची समाधी नाही, सचेतन आहे. आजही ज्ञानोबारा समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आजही भगवान ज्ञानोबारा आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, आजही ती रामकृष्ण नामाची माळा त्यांची चालू आहे. आजही ते चिंतन चालू आहे. कितीतरी महापुरुषांनी समाधीच्या समोर अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्यानंतर भगवान ज्ञानोबाराने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिलं. आजही तुम्ही अजान वृक्षाची पानं भक्षण करून तिथं जर अनुष्ठान केलं, 21 दिवसाचं अनुष्ठान केलं, तर ज्ञानोबा त्याला प्रत्यक्ष दर्शन देतात. विठ्ठल वृक्षाची पाणी जाण भक्षुनी करील अनुष्ठान, त्यासी होईल ज्ञान येथ संशय नाही. त्याला ज्ञान प्राप्त होते आणि तया प्रत्यक्ष ज्ञानदेव देईल भेटी. प्रत्यक्ष ज्ञानोबा त्याला भेट देतात. असे स्थळ आहे. हे स्थळ सामान्य नाही. मी नेहमी सांगत असतो, जगाच्या पाठीवर भरपूर तीर्थ आहे, पण आळंदी सारखं तीर्थ नाही. पंढरी तीर्थ आहे, आळंदी तीर्थ आहे, पण पंढरीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ हे तीर्थ आहे. मी बोलत नाही, हे पंढरीहुनी सोपे जनाचे हरावया पापे. हे माझं प्रमाण नाही, कोणाचं आहे? निळोबाराय महाराज सांगतात, हे पंढरीहुनी सोपे जनाचे हरावया पापे, कळी काळ कोपली आहे कोपे, त्याचे नचले अलंकापुराशे. हे नामदेव महाराजही सांगतात. अधिक अक्षराने एका भुवैकुंठ म्हणे तुका. आणि त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असणारं हे स्थळ आहे आळंदी. या तीर्थाची विशेषता आहे, या तीर्थात ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देवता आहे. देव म्हणे नाम्या ब्रह्मक्षेत्र आधी, हे ब्रह्मक्षेत्र आहे. येथेची समाधी ज्ञानदेवा. शिव हे शिवपीठ शिवाचे, हे शिवपीठ शिवाचं आहे. शिवपीठ हे जुनाट, भगवान शंकर या भूमीला कधीच सोडत नाही, असं हे शिवपीठ आहे. आणि त्याच्याही पुढं सांगायचं झालं तर बा माझी समाधी पाहिली जुनाट, केवळ वैकुंठ गुह्य गोप्य. म्हणजे विष्णूचं सुद्धा स्थान हे आहे. म्हणजे तिन्ही देवता या क्षेत्रात राहतात, असं पावन क्षेत्र आहे. म्हणून जगाच्या पाठीवर असं तीर्थ नाही, त्रैलोक्यात असं तीर्थ नाही, त्रैलोक्यात नाही. मी बोलत नाही, स्कंद पुराण श्लोक आहे. स्कंद पुराण सांगते, प्रगटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने नास्ती
नास्ति समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावनं सुरतम. त्रैलोक्यात याच्यासारखं पावन तीर्थ नाही. म्हणून बाबा या महान संत तीर्थाच्या यात्रेला आपण आलोत. याची यात्रा केली तर होईल काय? याची यात्रा केल्यावर आपण देवाला आवडतो. ते आवडती विठ्ठला देवाला आवडतो यात विशेषता नाही. या तीर्थाची यात्रा केल्यानंतर पूर्वज सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि पूर्वजाचा सुद्धा उद्धार होते. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा सकळ कुळ पवित्रा याचे निदर्शने होती. या तीर्थाची यात्रा केल्यानंतर सगळ्या गोत्राचा उद्धार होते. असं महान तीर्थ म्हणजे आळंदी क्षेत्र आहे. अशा आळंदी क्षेत्राची वारी आपण करत आहात आणि ती आज अष्टमीपासून अमावस्यापर्यंत ही वारी आहे. लक्षात अमावस्येपर्यंत आहे या तीर्थाची वारी आहे. अष्टमीपासून अमावस्येपर्यंत. मग अष्टमीचा दिवस आहे आणि अष्टमीला आरंभ झालेला आहे उत्सव. खऱ्या अर्थानं सप्ताह काल चालू झाले पण हा उत्सव आजचा आहे. आजच्या विशेषत्वानं सांगितलं मग हे प्राप्त झालेली स्थिती ज्ञानोबाराची समाधी वेगळी आहे. परमार्थाची साधनं करून समाधी प्राप्त होते. कर्म केल्यानंतर कर्माची समाधी वेगळी, योगाची समाधी वेगळी, भक्तीची समाधी वेगळी. प्रत्येक साधनाची समाधी सांगितलेली आहे. कर्माची समाधी काय असेल तर नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होणे कर्माची समाधी आहे. कर्म करून नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करून घेणे ही कर्माची समाधी आहे. योगानं प्राप्त होणारी निर्विकल्प अवस्था निर्विकल्प समाधी आहे. ती निर्विकल्प समाधी. ज्ञानानं प्राप्त होणारी सहज अवस्था स्वरूप स्थिती ही त्या ज्ञानाची समाधी आहे. आणि भक्तीनं प्राप्त होणारी भाव समाधी. कर्माची नैष्कर्म्य स्थिती ही समाधी आहे. योगाची निर्विकल्प समाधी आहे. निर्विकल्प अवस्था प्राप्त होणं ध्यातृध्याने परित्यज क्रमाध्येक गोचरम निवात दीपवच्चित्तम समाधीर भिधीयते. त्याला समाधी म्हणतात. निर्विकल्प चित्त होणं ती योगाची समाधी आहे. त्याच्यानंतर पाहायचं झालं तर ज्ञानाची स्वरूप स्थिती प्राप्त होणं ही समाधी आहे. आणि त्याच्या भक्तीची समाधी आहे. भाव अवस्था प्राप्त होणं ही समाधी आहे. पण या सगळ्या समाधीचा ज्या समाधीत अंतर्भाव होते ती भगवान ज्ञानोबाराची संजीवन समाधी आहे. विठ्ठल समाधी अशीच आहे महाराज. या समाधीची विशेषता आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशीच राहणार आहे. आणि एक वेळा नाही इथं समाधी ज्ञानोबाराची 8 वेळा समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली 108 वेळा इथं समाधी घेतली. किती वेळा? असं हे स्थान आहे. म्हणून फार प्रभावी स्थान आहे. जगाच्या पाठीवर असं स्थळ नाही. भीमा नदी इथूनच गेलेली आहे. इथूनही भीमरती नदी भीमाशंकरा घेऊन गेला नंदी. समाधीच्या अभंग आहेत त्यात प्रमाण सापडते. भीमरती नदी भगवान नंदीनं भीमाशंकरला नेली तिथून तिचा उगम पावला. पण भीमरती इथंच होती. हे अगस्ती ऋषीचं मूळ स्थान आहे. हे मूळ स्थान अगस्तीचे. भरपूर भरपूर इथं कुबेरानं साधना केलेली आहे. इथं कैबेर महारण्य नदी आहे. ही इंद्रायणी सुद्धा सामान्य नाही. ही स्वर्गातल्या असणाऱ्या इंद्रतीर्थाची बरोबरी करणारी आहे. कथा मी सांगितली असेल, इतिहास इथं सांगितलेत. आळंदी महात्म्य दरवर्षीच मी चिंतन सांगत असतो. आता ते काय सांगत नाही कशी उत्पन्न झाली, का उत्पन्न झाली. इंद्रतीर्था समायाता इंद्रायणी समुद्भवा असे पुराण श्लोक पाहायला सापडतात. पण इंद्रतीर्थाची बरोबरी करणारी ही इंद्रायणी माता आहे. असं पावन स्थळ आहे. पण अशा महान तीर्थाची आपण वारी करतो आणि ती वारी करतोच आपल्या जीवनात सुद्धा ती साधना घडली पाहिजे. आणि ते संजीवन स्वरूपाची साधना संजीवन समाधी ज्ञानोबारीची काय कळली पाहिजे. त्याच्यासाठी त्या समाधीचं साधन काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नाम आहे. म्हणून समाधी साधन संजीवन नाम. मग ते ज्ञानोबा ते नाम सांगतात. सगळ्या संतांनी वारकरी संतांनी या नामाचा गौरव भरभरून केलेला आहे. भगवान परमात्म्याचं नाम आणि तुमचं आमचं नाम वेगळं बरं का. तुमचं आमचं नाम काही कामाचं नाही. आता म्हणणार या देहाला उल्हास म्हणतात. मग हे कायमचं आहे का नाम? नाही. देह आहे तोपर्यंत आहे. ज्या दिवशी देह पडला, देह जन्माला आला त्यावेळेस नव्हतं. उपजल्या बाळकाशी नाव नाही त्यापाशी. देह पडल्यानंतर शरीर इथं पडणार आहे. शरीर इथं पडणार आहे.
आणि मग ते नाव कुठं जाणार आहे? ते नाव जीवात्म्यासोबत जाणार आहे? नाही, ते जीवात्म्याच्या सोबत ते राहत नाही. जीवात्म्याने शरीर बदललं का दुसरं नाव धारण करतो, दुसरं नाव धारण करतो. या नावाचा आणि त्याचा काही संबंध नाही. म्हणून ते जीवात्म्याचं नाव आहे का? नाही, जीवात्म्याचंही नाव नाही. मग काही म्हणे आत्म्याचं नाव सांगा. आत्मा तर त्याला नामरूप संबंध जाती क्रिया भेद हे आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही. त्याच्या ठिकाणी ते नामरूपादी संबंध नाहीतच. जे व्यावर्तमान नाम अव्यावर्तमान देहाशी कसं काय अभेद करेल? करणार नाही. पण नामनामीचा अभेद व्यवहारात पाहायला सापडत नाही. पण परमात्म्याचं नाम हे कायम आहे. परमात्म्याचं नाम न बदलणार आहे. परमात्म्याच्या नामाचा नामी परमात्मा आहे, तो ईश्वर आहे, तिथून ते बदलणार नाही, त्याला सोडणार नाही. उदाहरण सांगायचं झालं, कृष्ण अवतार होण्याच्या आधी पृथ्वीचं वातावरण बिघडलेलं आहे. पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे, त्यांचे निधला असे त्रास ऋषीमुनी सर्वा न पूजिती देवा कोणी एक. आणि त्या राक्षसाने हाकार केला. त्याच्यानंतर पृथ्वीला वाईट वाटलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाये नेत्री वाहे तोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मजा आता. आणि पृथ्वीने हे सांगितलं, पृथ्वी मातेनं आपलं गारानं सांगितलं. आणि सांगितल्यावर सगळ्या सुरवरासोबत आलेली ती पृथ्वी तिचं गारानं ऐकलं. आणि त्याच्यानंतर झालं असं, सगळे देवता देवाकडे आले, देवाकडे आले आणि सगळे देवता देवाची स्तुती करू लागले. देवाची स्तुती करता करता देवाने अवतार घ्यावा म्हणून स्तुती करतात. आणि तिथं त्या देवाचं एक नाव घेतलं, काय? वासुदेवा. परमात्मा तिथं वासुदेव झाला नाही, वसुदेवाचा अपत्य झाला नाही, पण त्याचं वासुदेवा नाव तिथं पाहायला सापडते. वासुदेवा ऋषिकेशा करीची स्तवना पुरुष सुक्ते, त्याचं स्तवन करतात. आता वसुदेवाचा अपत्य झाला नाही, मग त्याला वासुदेवा का म्हणतात? त्याचं वसुदेवचे अपत्य पुमान असा त्याचा अर्थ होईल. पण वसुदेवाचा अपत्य झाला नाही, मग त्याला वासुदेवा का म्हणतात? त्याचं उत्तर एक आहे, तो आता जरी वसुदेवाचा अपत्य नसेल तर मागच्या कल्पात कुठं झाला असेल किंवा परमात्म्याचं नाम त्याच्याशी अखंड अभेद रूपानं राहते. म्हणून आपल्याला देवाला कोणत्याही नावानं हाका मारायला जमतात, कारण देवाची नावं चिन्मय रूप आहे असं संतांचं सुद्धा प्रमाण आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम, किंवा श्रुतीमाता सुद्धा सांगते नाम ब्रह्मेती वेजानात, नाम ब्रह्मरूप आहे. तुमचं आमचं नाव आणि देवाचं नाव फरक आहे. आणि अशा नामाचं चिंतन कलियुगाच्या दृष्टीनं प्रभावी साधन आहे. कृतयुगाचं साधन होतं नियत वेगळं, त्रेतायुगाचं साधन वेगळं होतं, द्वापारयुगाचं साधन वेगळं होतं, कलियुगाचं साधन वेगळं आहे. कृतयुगाचं परमात्मा प्राप्तीचं उद्धाराचं साधन होतं कृतेय ध्यायतो विष्णू. कृतयुगात परमात्म्याचं ध्यान, विष्णूचं ध्यान केलं का त्याचा उद्धार व्हायचा. पण आज कलियुगात ध्यान जमते का हो? ध्यान जमते? शक्य आहे ध्यान करायला? कृतयुगातले लोक लाखो वर्ष जगायचे. किती? लाखो. कारण का? आपल्या आत असणारा जो प्राण आहे तो प्राण हाडात राहायचा, अस्थित राहायचा. म्हणून अस्थि जितका काळ राहतात तितके काळ लोक राहायचे. म्हणून लाखो वर्ष जगायचे कृतयुगात लोक. त्या काळात ध्यान नावाचं साधन शक्य होतं, कारण ध्यानासाठी हृदय पवित्र लागते, हृदय शुद्ध लागते. त्या काळात दीर्घकाळ साधना करून हृदय पवित्र करणं शक्य होतं. आणि त्या काळातल्या लोकांचे हृदय पवित्रही होते. अलीकडं आपल्या हृदयात काय काय ज्याचं त्याला माहीत आहे. मन जाणे पापा तुका म्हणे माये बापा. जगाला आपण पार दाखवू, पण आपल्या आत काय ज्याचं त्याला माहीत आहे. कृतयुगात ते साधन शक्य होतं. त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. कृतयुगात अश्वपती नावाचा राजा होता. अश्वपती. अरण्यात राहणाऱ्या सगळ्या ऋषीला वाटलं आपल्या आत असणारे एक अग्नी आहे, त्याचं नाव वैश्वानर नावाचा अग्नी. आपल्या जठरात राहतो तो. अहम वैश्वानरो भूत्वा. तो वैश्वानर नावाचा अग्नी, त्याचं ज्ञान आपल्याला पाहिजे म्हणून सगळे अरण्यातले ऋषी त्या काळात सिद्ध असणाऱ्या उद्दालक ऋषीकडे आले. विनंती केली, भगवन आम्हाला ते वैश्वानर भगवंताचं ज्ञान द्या ना. त्या उद्दालकांनी सांगितलं तुम्ही सगळे एकत्र आलात, पण मलाही ती विद्या माहीत नाही. वैश्वानर भगवंताचं ज्ञान मला माहीत नाही, ती विद्या माझ्याकडं नाही. पण एक सांगू का, माझ्याकडं जरी नाही तरी कोणाकडं नाही असं नाही. आपण ज्या राज्यात राहतो त्या राजाला ही विद्या माहीत आहे. ऐकत आहे ना? अरण्यात राहणाऱ्या ऋषीला ज्ञान पाहिजे आणि ते सगळेजण मिळून कोणाकडे जाण्याचा विचार करतात? राजाकडे. म्हणजे राजे कसे होते पहा. हे राजे नव्हते, विठ्ठल
राजा धर्मानुकूल पाहिजे महाराज, धर्मानुकूल. आलं का लक्षात? आज चालू आहे विडाल धर्माचा, धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा संबंध आहे. आलं का लक्षात? राजसत्तेवर सुद्धा धर्मसत्तेचा अंकुश पूर्वी राहायचा. माझा विषय चालला, अरण्यातले सगळे एकत्र आले, ऋषी तपस्वी एकत्र आले. त्या काळातल्या सिद्ध राजाकडे आले, अश्वपती राजा, क्षत्रिय राजा आहे. राजाला हात जोडले, राजाकडे आले. राजाने त्यांची पूजा केली, आसनं दिली ऋषींना, दक्षिणा दिली तरी काय ऋषीचे चेहरे काय प्रसन्न दिसले नाही. राजाला वाटलं दिलेली दक्षिणा कमी वाटत असेल म्हणून ऋषी नाराज असतील. म्हणे महाराज काही दिवस थांबा, मी मोठा एक यज्ञ आरंभलेला आहे आणि त्या यज्ञांती मी माझी सगळी संपत्ती दान देणार आहे, म्हणून तितके दिवस तुम्ही थांबा. तरी ते ऋषी काय प्रसन्न दिसले नाही. राजाला वाटलं कदाचित त्या ऋषींना वाटत असेल का माझ्या कोशागृहातली संपत्ती शुद्ध नसेल. कारण राजाच्या कोशागृहातली संपत्ती शुद्ध नसते, कोणाला दंड केलेली, कोणाला लुटलेलं, कोणाचं अशा प्रकारची ती संपत्ती असते. म्हणून कोशागृहातली संपत्ती दूषित असेल असं कदाचित त्यांना वाटेल. म्हणून आपल्या राज्याचा आदर्श तो अश्वपती त्या ऋषींना सांगू लागला. तो ऋषी म्हटला, सांगतो राजा, नमेस्तेनो जनपदो न कर्दयो न मद्यपी. तेव्हा राजा सांगतो, ऋषीवर्य माझं राज्य असं आहे, नमेस्तेनो जनपदो, माझ्या राज्यात कोणी चोर नाही, माझ्या जनपदात कोणी चोर नाही. नमेस्तेनो जनपदो, माझ्या जनपदात कोणी चोर नाही. हा कृतयुगातला राजा सांगतो बरं का, ऐकत आहे तुम्ही? कृतयुगातला राजा सांगतो का माझ्या राज्यात कोणी चोर नाही. आणि अलीकडल्या राजाला विचारलं आणि प्रामाणिक बोलणार असेल तर त्याला उत्तर काय द्यावं लागलो? मेस्तेनो विडल. तो नमेस्तेनो जनपदो न कर्दयू, माझ्या राज्यात कोणी कर्दयू म्हणजे कंजूस कोणी नाही, स्वैर नाही, मद्यपी नाही, सोयरीने कुतः, सोयरीने राहतीलच कशा. खऱ्या अर्थानं राजा जर प्रजेची गॅरंटी देत असेल तर किती हृदय पवित्र असले पाहिजे. आणि अशी लोक त्या काळात होते म्हणून देवाचं ध्यान सहज शक्य होतं. देवा कृतयुगात ध्यानाने देवाची प्राप्ती व्हायची, कलियुगात ध्यान डोळे लावले आपल्या समोर पेराचं ऊज भरल्याशिवाय राहत नाही. म्हणून कृतयुग वेगळं, कलियुग वेगळं, ध्यान नावाचं साधन नाही. त्रेतायुग लागलं, त्रेतायाम यजतो मखही. त्रेतायुगात यज्ञ नावाचं परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे. आता यज्ञ आपल्याला शक्य आहे का? यज्ञ कोणी करावं पहिला ऐका. घरातले माणसं मोजायची, घरात जेवढे माणसं मोजायची, त्यांना 10 वर्ष पुरेल एवढी संपत्ती बाजूला करायची, राहिलेल्या संपत्तीत यज्ञ करायचा. ऐकत आहे? मला वाटते काल खाल्लेलं आज भेटतं का नाही चिंता आहे. 10 वर्ष घरातल्या मंडळीला पुरेल एवढी संपत्ती बाजूला करायची, राहिलेल्या संपत्तीत यज्ञ करायचा. यज्ञाला पहिली गोष्ट लागते, अधिकार लागतो. कोणता यज्ञ कधी घ्यायचे, कोणते लाकडं आणून यज्ञ, असं नाही चालत. यज्ञ करण्यासाठी हविष्य द्रव्य शुद्ध पाहिजे, संपत्ती शुद्ध पाहिजे. सातारा लुटायचं आणि पुण्याला दान करायचं नाही जमत. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजे झालं हविष्य द्रव्य शुद्ध पाहिजे. यज्ञाला अधिकार लागते. वाजपेयी यज्ञ करायचा झाला तर कोणालाही जमत नाही, त्याला ब्राह्मण लागतो. ब्राह्मणांनी करावा यज्ञ तो वाजपेयी यज्ञ. त्याच्यानंतर अश्वमेध यज्ञ करायचा झाला तर त्याला क्षत्रिय लागते, साधा क्षत्रिय लागत नाही. राजा असून क्षत्रिय आहे त्याने तो यज्ञ करायचा, यजमान तो आहे. सोपं सांगू का? पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा. पुत्र कामेष्टी कोणी बसायचं? पुत्र कामेष्टी यज्ञाला, पुत्र कामेष्टी यज्ञाला कोणी बसायचं? एखाद्या ब्रह्मचार्याने पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा नाही. हा ब्रह्मचार्याचा यज्ञ नाही. विधियुक्त त्यानं पाणी ग्रहण केलं पाहिजे, ग्रहस्थ जीवन स्वीकारलं पाहिजे, त्याला पुत्र कामेष्टी यज्ञ करायला जमते. मला सांगायचं काय, यज्ञाला अधिकारी लागतो, यज्ञाला संपन्नता लागते, यज्ञाला यज्ञ करण्याची इच्छा लागते, यज्ञिकाला यज्ञाची इच्छा लागते. आणि शेवटी सांगायचं झालं तर यज्ञातली सामुग्री शुद्ध पाहिजे. या सगळ्या अडचणी आहेत. कलियुगात हे सगळं शुद्ध भेटणं शक्य नाही. म्हणून मला सांगायचं काय, कलियुगात यज्ञ नावाचं साधन सुद्धा अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. असं विधी विधानायुक्त ते कार्य घडणं शक्य नाही. त्याच्यानंतर व्यापार युग लागलं. व्यापार युगात व्यापारे परिचर्यायाम, देवाची परिचर्या म्हणजे सेवा, हे परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे. मला वाटते आपल्याला देवाची सेवा सुद्धा पाहिजे अशी गरज नाही.
बाकीचं जाऊ द्या, बाकीचं जाऊ द्या. आपल्याला इकडली सेवा ऐका. साधा सेवेचा प्रकार पूजा सांगतो. पूजा तरी घडते का आपल्याच्या? पूजा करतो का आपण? देवाची पूजा करतो ना, पूजा करतो ना, घडते ती पूजा व्यवस्थित आपली? पूजेला पाणी कसं आणावं नियम आहे. पाणी कसं आणावं? पूजेला आणलेल्या पाण्यात जर आपला बुड बुडला तर ते मद्य होते. मद्या इतका दोष लागतो. अलग लक्षात. हा, पूजेच्या पाण्यात बुड बुडवाय चालत नाही ना. असं करून तर असं नाहीच चालत. अशी पूजा होते का? मला सांगायचं काय, पूजेच्या आणाय ते हातावर ते भांड घेऊन यायचं. पूजेच्या पाण्यात बुड बुडायला जमत नाही. पुढे विग्रह कोणता आहे? भगवान गणेशाचा विग्रह आहे. त्याला काय लागते? हा, दुर्वा लागते, लाल पुष्प लागते. भगवान शंकराचा विग्रह आहे. आता दुर्वा त्याला नाही चालत. त्याला काय पाहिजे? बिल्वदळ पाहिजे, चंदन पाहिजे, अक्षदा पाहिजे. याचा उपचार वेगळा, त्याचा उपचार वेगळा. मला सांगायचं काय, म्हणून उपचार करते वेळेस सुद्धा नियम आहे. त्याच्या पुढे सांगू, देवाच्या मूर्तीवर व्हायचं फूल त्याची दांडी किती असावी हा नियम आहे. त्याची दांडी कमी जास्त झाली तरी दोष लागते. पूजा करून दोष लागते. देवाला पुसण्यासाठी वस्त्र असते का नाही आपल्या घरी, आणि ते वस्त्र जर आपल्या पायाला लागलं आणि त्यानं देवता पुसली तरी दोष लागते. काय म्हणतील मग महाराज, पूजा करून जर दोष लागत असेल, आधीच आम्हाला आळस आहे, नाही केलेली बरी, मग उद्यापासून सोडून देता ना पूजा? सोडून देता का? नाही. मग ऐका, पूजा तर करायची, पण पूजा करता करता भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत राहायचं. किती दोष पूजेत घडू द्या, नामस्मरण त्या पूजेतल्या सगळ्या दोषाची निवृत्ती करते आणि तुम्हाला त्या पूजेचं फल देते. कारण नामात एक सामर्थ्य आहे. कर्म संपूर्तकारिणी नावाची शक्ती नामात वस्ती करते. म्हणून त्या कर्माचं आपल्याला फल प्राप्त करायचं झालं तर नामस्मरण करत जा. म्हणून बाबा, कलियुगातलं नियत साधन जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण, यानंच तुम्हाला सगळी फल प्राप्त होतात. म्हणून सगळ्या संतांनी नामाचा आग्रह धरला. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगात जर पाहायचं झालं तर परमात्म्याच्या नामाने आपला उद्धार होते. त्या कलियुगात भगवान परमात्म्याच्या नामानेच देवाची भेट होते. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. कलियुगात भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं त्यानंच तुम्हाला देवाची भेट होईल. पण कलियुगात कलियुग केवळ नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. पण कलियुगात भगवान परमात्म्याच्या नामाखेर दुसरं साधन करायचे नाही. तुकोबारांनी तर आपल्या जीवनात या नामाचा अट्टहास घेतला. किती तुकोबाराच्या जीवनात नामाचा अतिरेक आहे, अतिरेक. तुकोबार म्हणतात, ते नामचिंतन करते वेळेस माझी वाचा माझा ऐकायला सुद्धा तयार नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. किती अतिरेक आहे, किती अतिरेक. जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्था तुकोबारच्या नामचिंतनाने व्यापलेल्या आहेत. आम्ही कीर्तनात म्हणत नाही, आमची स्थिती कीर्तनात नाही म्हणत. आम्ही तुकोबाराच्या तिन्ही अवस्थेत नामचिंतन चालू आहे. तुकोबार आपला परिचय देते सुद्धा अन्य परिचय टाळतात. ह ब पै म्हणत नाहीत, शास्त्री म्हणत नाहीत, पंडित म्हणत नाहीत, कोणती डिग्री तुकोबार आपल्या नावाच्या समोर लावत नाहीत. पण तुकोबार आपल्याला भूषवून घेते वेळेस नामधारक ही पदवी. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आणि ग, नेनो प्रकार आणि ग, नेनो प्रकार आणि नेनो प्रकार आणि आ सर्व भावेक, सर्व भावेक, सर्व भावेक, सर्व भावेक. विठ्ठल
नामाला भूषून घेते आनंदानं तुकोबराय पद आपल्या समोर लावत असतील तर नामधारक आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण किंवा आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक स्वतःला नामधारक म्हणून घेतात तुकोबार नामधारक विठ्ठल स्वतः तुकोबाराय नामधारक म्हणून घेतात. तुकोबाराच्या जीवनात नाम साधनेचा अतिरेक आहे. सगळे वैष्णव संत नामाला सोडून काही करतच नाहीत आणि आम्ही नामाला च्या जवळही जात नाही, फिरकतही नाही. आम्हाला नामस्मरण नको वाटते, बाकी सगळं चालते आम्हाला. पण खरं सांगू का, मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. आलं लक्षात? परमार्थ म्हणजे काय असेल तर जितकं जमल तितकं नामस्मरण करणं. जितका काळ आपला नामस्मरणात जाते तेवढा काळ देव आपल्या जवळ आहे. नामाचे चिंतन तोची जाणा देव. आलं का लक्षात? म्हणून जितकं जमल तितकं माणसाने नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबाराच्या जीवनात नामाचा अतिरेक आहे. तुकोबार स्वतः नामचिंतन करतात आणि जगालाही सांगतात, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, तुम्ही नामस्मरण करा. कलियुगाचा वेगळे माध्यम निवडले. कधी देहाचं माध्यम निवडलं, बाबा हा देह जाणार आहे, तुम्ही करा नामचिंतन. कधी कलीचं महात्म्य सांगितलं, हा कली दोषाची खाण आहे आणि अशा कलियुगात आपला उद्धारण करून घेण्यासाठी साधन सोपं कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. तुम्ही ते नामस्मरण करा. तुम्ही आम्ही नामस्मरण करावं याच्यासाठी कधी कधी तुकोबाराय तुमच्या आमच्या पायापर्यंत येतात आणि तुम्हा मला सांगतात नामस्मरण करा. लागून या पाया विनवितो तरी टाळी बोला मुखी नाम. तुकोबाराय विनंती करतात नामस्मरण करा आणि ऐकलं नाही तर कधी कधी रागावतात बरं का. किती सांगितलं तरी ऐकत नाहीत, पुढं रडाल ना करत नाही नामस्मरण. म्हणजे तुकोबाराचं प्रमाण आहे. खरं सांगायचं झालं तर ते संतांच्या मुखातून आलं म्हणायलाही काही हरकत नाही. किती सांगू तरी नाही, ती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. रागावले संत, रागावले का? अंतकरणात तळमळ आहे. आई बाळावर रागवतेच की हो. काट्या उन्हात मरू नको, सावलीत मरणं, हे रागावण्यात सुद्धा प्रेम आहे देवा. तसं संतांनी तुमच्या आमच्या हिताचा विचार केला, तुमचं आमचं कल्याण व्हावं हे तुकोबाराच्या चित्तात भावना असल्या कारण तुकोबार म्हणतात तुम्ही नामचिंतन करा. प्रेमानं सांगतात, रागावून सांगतात. त्यांना विचारलं महाराज, हे नामाचं चिंतन तुम्ही आम्हाला सांगता, नामस्मरण करा हे तुम्ही आम्हाला सांगता, पण तुमच्या जीवनात तुम्ही त्या नामचिंतन करता का हे विचारल्यानंतर तुकोबार म्हणतात तुला सांगतो असं काही समजण्याचं कारण नाही. हे भगवान परमात्म्याचं नाम माझ्या जीवनात त्या नामाची स्थिती काय असेल तर ते देवाचं नाव माझा आहार झाला, अभंगाचं शेवटचं चरण. तुका मनी आहार झाला, 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 तुका मनी तुका मनी आहार तुका मनी आहार झाला, तुका मनी आहार झाला, तुका मनी आहार झाला, तुका हा
शेवटच्या चरणात तुकोबारा सांगतात, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हास. हे भगवान परमात्म्याचं नाम आमचा आहार झाला, आहार झाला. मी या नामाच्या विषयी माझी अवस्था काय, स्थिती काय, तुकोबारा म्हणतात हे देवाचं नाव आमचा आहार झाला. आहार कशाला म्हणतात देवा? आहार कशाला म्हणतात? भोजन नाही, ऐका, आहार त्याला म्हणतात जो नित्य सेवन केला जातो त्याला आहार म्हणतात. नित्य सेवन केला जातो. भगवान परमात्म्याचं नाम वैष्णव संतांचा आहार आहे. भगवान परमात्म्याचं नाम साधकाच्या जीवनात औषध आहे. आणि भगवान परमात्म्याच्या नामाची भूताला मात्र ॲलर्जी आहे. विठ्ठल भूत देवाचं नाव कधीच घेत नाहीत. भूताला देवाच्या नावाची ॲलर्जी आहे. भूताला देवाचं नाव चालू असलेलंही खपत नाही महाराज. अशी कितीतरी भूत आहेत, कितीतरी भूत आहे. मी देवाचं नाव घेत नाही म्हणतो, लक्षात आला त्याच्यावरूनच क्वालिटी. देवाचं नाव वैष्णव संतांचा आहार आहे. साधकाच्या जीवनात देवाचं नाव औषध आहे. औषध, औषध आहे. हेचे भवरोगाचे औषध, जन्म जरा तुटे व्याध, अनेक नो हे बाध होईल वध षडवर्गा, चावळी रूपल्या वेडोळा. असो, मला सांगायचं काय, साधकाच्या जीवनात औषध आहे. औषध किती दिवस घेतल्या जाते? रोग जाईपर्यंत घेतल्या जाते, त्याला औषध म्हणतात. आणि नित्य सेवन केल्या जाते त्याला आहार म्हणतात. आणि जे घेतल्यानंतर अंगाला खास सुटते, अंग फुगल्या जाते, प्रकृती अस्वस्थ होते, समजायचं त्याला काय ॲलर्जी. कधी आपण पाहतो एखादी गोळी घेतली, कोणाला सल्फाची ॲलर्जी असते, सल्फा असलेलं कंटेन असलेली गोळी घेतली का त्याच्या अंगाला खास सुटते, मग त्याला एव्हिल घ्यावी लागते. अलग लक्षात. असे काही घटक असतात का ते घटक त्याला ॲलर्जी निर्माण करतात. तशा प्रकारचा आहे महाराज. भूताला देवाच्या नावाची ॲलर्जी आहे. भूत देवाचं नाव घेत नाहीत. मी भूताचं सांगत आहे. भूत देवाचं नाव घेत नाहीत. आणि दुसरा घेऊ लागला तरी त्याला खपत नाही. हे भूताचं आहे बरं का. भूताच्या बाबतीत असं आहे, भूत देवाचं नाव घेत नाहीत. प्रसंग सांगतो तुम्हाला. भूताला ॲलर्जी आहे देवाच्या नावाची. चाकणून अमावस्येची रात्र, पावशेर लावलेली आहे, मोबाईल स्विच ऑफ झाला. चाकणला तिथं घाटाच्या पलीकडे उतरला, आळंदी फाट्याला. आणि तिथून आता नाविलाज होता, रात्री 12:30 वाजलेले. जायचं तर खरी आळंदीला, करायचं काय, निघला आळंदीच्या दिशेनं. पावशेर लावलेली होती. आणि थोडं पुढं चालत चालत काही अंतर चालून आल्यावर त्याच्या कानावर पडलेलं होतं काय, तिथे एक तळ आहे, माहिती आहे का तुम्हाला? येते तळ आहे, त्याला राक्षसाचं तळ म्हणतात. माहीत असेल तुम्हाला, तर या परिसरातले असतील तर माहीत असतील. पूर्वी बस सुद्धा इथून जात नव्हती. रात्री तो रस्ता 6ला बंद व्हायचा. 6ला बंद करायचे. ते सकाळी 8-9 पर्यंत तो रस्ता उघडला जायचा नाही. ते त्यानं ऐकलं का तिथं त्या वळणाच्या जवळ ते चिंच आहे, त्या चिंचेवर काहीतरी आहे हे ऐकलेलं होतं. तो निघला मधल्या मार्गानं. ते झाड जसं जवळजवळ येत होतं तसतशी त्याची उतरत चाललेली होती, जेवढी चढलेली. नेमकी अमावस्येची रात्र. आणि ते अमावस्येची रात्र म्हणल्यानंतर ते नेमकं त्या झाडाजवळ आलं. झाडाजवळ आल्याबरोबर नेमकी अमावस्येची रात्र. आणि त्या दिवशी त्याची मीटिंग, कोणाची? भूताची मीटिंग रंगात आली. तेवढ्यात हे खाली आलं, झाडाखाली. त्या भूताला वाटलं मीटिंग झाल्यानंतर, आपली सभा झाल्यानंतर मेजवानीचाही भेद झाला. काही भूत चटकन खाली उतरले, त्याला पकडल्याबरोबर ते घाबरलं. जेवढी चढली होती तेवढी उतरली, असं म्हणतात बुवा. भीतीनं उतरते म्हणे, आपल्याला काही त्याचा अनुभव नाही. त्याची ती उतरल्यानंतर त्या भूताने विचार केला, म्हणे माल चांगलं ताजं होतो, चांगला म्हणे माल आज आपल्याला सापडला. पण त्या भूताने विचार केल्याला खायचं, पण कसं खायचं, कच्चं खायचं का भाजून खायचं? भूताने खिशे तपासले, यानं पाहिले त्यानं पाहिले, पण भूतही बिड्या ओढत नव्हते. म्हणून माचीस काय सापडली नाही. भूतही होते पण बिड्या न ओढणारे होते. माचीस काय सापडली नाही. त्यांना असं वाटलं जवळच गाव आहे,
घाटातून जरा खाली आलं का गाव दिसते. आपण एक करू, त्या गावातून अग्नी आणू आणि मग याला भाजून आपला बेत आखू असं त्यानं ठरवलं. आणि तेवढ्यात मग ते म्हणे आपण सगळेच गेलं तर हे पळून जाईल. काही जणांना ठरवलं त्याला धरून थांबायचं आणि काही भूतं निघाले. कशासाठी? अग्नी आणण्यासाठी. अग्नी आणण्यासाठी जसे घाटाच्या जवळ भूतं आले, घाट उतरून भूतं पुढे येऊ लागले. नेमका अखंड हरिनाम सप्ताह, आळंदीची सुरुवात तिकडंच. आणि मग तिथं तो सप्ताह चालून त्या सप्ताहात अखंड खंडरहित नामजप चालू होता, विना चालू होता. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आणि नेमकं भूतजवळ येत वेळेस ते विण्याच्या आवाजाने ते शब्द कानावर पडले, राम कृष्ण हरी. आणि हे शब्द कानावर पडल्यावर भूताला कुठं देवाचं नाम जमते, अंगाला खास सुटली, अंग फुगणं चालू होऊ लागलं. घाबरले, कासावीस जीव झाला. अरे म्हणे पुढं लोक काहीतरी म्हणायला लागले, नको जाणं. मग ते पुढं जसं येऊ लागले, आवाज वाढू लागला. भूताने तिथून जे पळ काढला रिटर्न. असे पळाले भूत, चिंग चिंग चिंगाट. आलं का लक्षात? धावत 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 भूत आपल्या झाडाजवळ स्थानाजवळ गेले. राम म्हणता जवळी नये भूत, कैसा यमदूत म्हणता राम. राम म्हणल्यानंतर भूत जवळ येतच नाही महाराज. राम 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 ते भजन चाललेलं. आणि मग ते भूत घाबरलेले. पुढच्या भूतानं विचारलं, का रे बाबा एवढे घाबरून कसे आले? आपलं नाव घेतलं भूत म्हणलं तरी लोक घाबरतात. आणि तुम्ही एवढे घाबरण्याचं कारण काय? संध्याकाळची रात्रीची वेळ आहे, आपला पावर आहे, मग घाबरलेत का? मग ते भूत सांगू लागले, म्हणे पुढच्या गावात लोक काहीतरी म्हणत आहेत, कारण भूताला देवाचं नाव थोडी येते. ते भूत काय म्हणू लागले, पुढच्या गावात अग्नी आणायला गेलो, पण त्या गावातले लोक काहीतरी म्हणत आहे. आणि काहीतरी म्हणत आहेत हा संकेत पुढच्या भूताला कळला. तोपर्यंत याची उतरली होती, हाय जरासा बुद्धी चांगली होती. त्याला वाटलं हे भूत काहीतरीला घाबरतात, त्यालाही माहीत नाही काहीतरी म्हणजे काय. ते काहीतरी म्हणजे काय त्यालाही माहीत नाही. आणि मग त्यानं पुढी सोडून दिली. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर मला आता धरून ठेवलं आणि मला नाही सोडलं तर मी काहीतरी इथंच म्हणणं चालू करतो. ते मी तुला हात जोडून विनंती आहे, काहीतरी इथं म्हणू नको. भूताला वाटलं रिकामा गोंधळ होईल. त्याला सोडलं महाराजांनी, तो पळू लागला. भूताला वाटलं हातात आलेलं गिराईक चाललं, ते पुढं पुढं पळायचं. भूत पुन्हा वायुवेगाने येऊन पुढं त्याला अडवायचे. पुन्हा ते म्हणे तुम्ही जर मला आडवे झाले तर मी काहीतरी म्हणेल बरं का. त्याला माहित नाही काहीतरी म्हणजे काय. आणि करता 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 आळंदीच्या जवळ आला. आल्याबरोबर याच्याही कानावर पडलं होतं राम कृष्ण हरी. नाम जप जसा कानावर पडला तसं त्याला लक्षात आलं काहीतरी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, देवाचं नाम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुचिरबोध झाला, इंद्रायणचं स्नान केलं, माळ घेतली, डायरेक्ट महाराजाजवळ आला. महाराज माझ्या गळ्यात माळ घाला, मला काहीतरी सांगा विठ्ठल. नामस्मरणाच्या जवळ आपलं नामाची ॲलर्जी आहे भूताला. भूत देवाचं नाव घेत नाही. तेव्हा साधकाच्या जीवनात औषध आहे आणि सिद्ध संतांच्या जीवनात तो आहार आहे, अतिरेक आहे. ते नामजप तुकोबारे करतात, नामस्मरण करतात, तुकोबार म्हणतात तो देवाचं नाव आमचा आहार झाला. महाराजांना विचारलं तुमच्या जीवनातही त्याची स्थिती आहे आणि तुम्ही आम्हालाही करायला सांगता, पण तुम्ही तुमचं देवाचं नाव जर आहार झाला म्हणता तर ते नाव आहे कसं हो, कसं लागते, तर त्या नाम कसं लागते याचं चिंतन. नाम गोड 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 नाम गोड
रसनायेरा रसविटे रसनायेरा रसविटे रसनायेरा रसविटे रसनायेरा रसाविटे रसनायेरा रसाविटे रसनायेरा रसाविटे. तुकोबार म्हणतात हे परमात्म्याचं नाव गोड आहे. कसं लागलं महाराज? म्हणे नाम गोड आहे, गोड आहे. तुकोबार म्हणतात नाम गोड आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे, खरं सांगा देवाचं नाव गोड आहे का हो? गोड आहे. ज्यांना गोड लागलं त्यांना पुन्हा घरी जायला जमायचं नाही बरं का. कारण ज्यांना देवाचं नाव गोड लागते त्यांना प्रपंच कडू लागतो. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. किती जणाला गोड लागते हात वर करा बरं. त्याच्या पुन्हा घरचा वाटच नाही, पुन्हा घरी जाय जमायचं नाही. ज्यांना गोड लागलं त्यांना. कारण वैष्णव संतांची अनुभूती आहे देवाचं नाव गोड आहे, गोड आहे. मी म्हणतो जर गोड असलंच, देवाचं नाव गोड असतं, साधं गोड नाही, साधं गोड नाही. सगळ्यात गोड आहे अमृत. माहित आहे ना? अमृत माहित आहे ना? पिलं का आपण? ते पिण्यासाठी इथं भेटत नाही. इथं अमृत तुल्य आहे, तिथं अमृत आहे. पुढं स्वर्गात आहे. आणि त्याच्यासाठी स्वर्गात जावं लागते अमृत प्यायला. आणि ते 100 यज्ञाचं तिकीट खिशात पाहिजे तेव्हा तिथं प्रवेश आहे. म्हणजे अमृत सगळ्यात गोड आहे. अमृत रसस्वादनी रस सकळ. अमृताची चवी निवडी जे ते अमृतासारखीच म्हणजे असं ज्ञानोबा म्हणतात. सगळ्यात गोड अमृत आहे. आणि त्या अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे अशी संतांची अनुभूती आहे. जीवे गोड 3 अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. या अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. वैष्णव संतांची अनुभूती आहे देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. मग मी तुम्हाला विचारतो, खरंच देवाचं नाव गोड आहे का? आम्हाला गोड लागते का? आम्हाला गोड लागते? गोड लागते नाही महाराज. इथं आलं तरी मोबाईल घरचे चालू राहतात. भाजी काय केली, कापूस व्यसन झाला का नाही. आम्हाला नाम गोड का लागत नाही? नाम गोड नसलं पाहिजे. नाम जर गोड लागलं, उदाहरण सांगतो तुम्हाला, अमृतापेक्षा गोड आहे, त्याच्यापेक्षा गोड दुसरं काही नाही. आणि मग ते नाम जप करता करते आपण भजन करतो ना, भजन करतो. गावात प्रत्येक गावात भजन असते. मग ते भजन चालू असते. भजन अर्ध्यात आलं का मग भजने विचारतात, झाला का चहा? आला का चहा? चहा आला का? मग ते भजन चहा आला का काय होऊन जाते, बंद पडते. आणि कुठं जातात लोक? म्हणजे नामाची गोडी सांगली अमृतापेक्षा गोड आहे. अमृतापेक्षा गोड असणारं नाम जर आम्ही त्याची चवी चाखत असू तर त्याला चहा पिण्याची तलब का होते? काही तिथंच थांबत नाही, चहा पुरते थांबत नाहीत. ते भजनातून उठतात, पुन्हा मंदिराच्या बाहेर जातात. निरपेक्ष गोडी चाकत असू तर पुन्हा हे विषय आम्हाला का आवडतात, याची गोडी का वाटते, याचं कारण एक असलं पाहिजे, नाम गोड नसलं पाहिजे. बरं नाही म्हणा तर वैष्णव संतांनी मरणाची तयारी दाखवली. प्रल्हादाच्या वडिलांनी सांगितलं नाम सोड नाही तर मरण स्वीकार. 11 प्रयोग केले मारण्याचे, स्वीकारलेत महाराज, पण नाम नाही सोडलं. मीराबाईच्या घरी विष प्याला पाठवला, विष प्याला स्वीकारला, पण देवाचं नाव सोडलं नाही. नाव जर गोडच नसतं तर हे संतांनी त्याची स्वीकृती केली नसती. आणि नाम जर गोड असते तर आम्हाला का लागत नाही? मग नाम गोड नाही का? तर त्याचं सरळ उत्तर देतो, नाम गोडच आहे. मग आम्हाला का लागत नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कधी कधी गोड पदार्थ कडू लागतो आणि कडू पदार्थ गोड लागतो. संध्याकाळची वेळ आहे, बाहेर फिरायला निघाला आणि फिरून येता येता पाहिला तर काहीतरी खरचटलं. घरी आला, रक्त दिसलं. रक्त पाहिल्यानंतर म्हणे अगं मी चालता चालता पाहायला रक्त लागलं, थोडी चक्कर येते. तिचा संशय बळावला, तिनं डब्बा उघडला, एवढा खडा काढला. कशाचा? गुळाचा. त्याच्या हातावर ठेवला. त्यांनी तोंडात तो खडा टाकला आणि जसा तोंडात खडा टाकला का झालं काय, त्याला तो गोड असणारा गुळ कसा लागू लागला? कडू लागू लागला. संशय बळावला. दारात कडुलिंबाचं झाड होतं, ती लगेच बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर कडुलिंब पाहिला.
आणि कडुलिंब पाहिल्यानंतर त्या लिंबाचा पाला तिनं काढला, त्याच्या हातावर ठेवला. हातावर लिंबाचा पाला ठेवल्यानंतर त्यानं तो पाला तोंडात टाकला. लिंबाचा पाला त्याला काय लागू लागला? गोड लागू लागला. तो पाला खाऊ लागला. महाराज, गुळ गोड आहे का कडू आहे? गुळ गोड आहे, पण गुळ कसा लागू लागला? कडू लागू लागला. कडू, लिंबाचा पाला कडू आहे पण गोड लागू लागला का? त्याचं कारण आहे त्याला विषबाधा झाली. विषबाधा झाल्यावर गोड पदार्थ कडू लागतो, कडू पदार्थ गोड लागतो. देवा तसंच आहे, देवाचं नाव गोडच आहे, पण आम्हाला का ते गोड लागत नाही त्याचं कारण आहे आम्हाला विषबाधा झाली. मी बोलत नाही, ज्ञानोबाराची ओवी आहे. ज्ञानोबा बोलतात, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गुडू जीवाशी झाला. ज्या चित्ताने परमात्म्याच्या नामाची गोडी चाखायची, त्या चित्तावर विषयरूपी विष इतकं चढलं, इतकं चढलं, इतकं चढलं, त्याच्यामुळं गोड असणारं देवाचं नाम आम्हाला कडू लागू लागलं, आणि कडू असणारा प्रपंच मात्र गोड लागू लागला. मग म्हणे काहो, हे विष तरी कशानं उतरल, त्याच्यासाठी काय औषध घ्यायचं? मी म्हणतो तेच घेता घोटे अधिक, हे अधिक नामाचे घोट घ्या. मग अधिक नामाचे घोट घेतल्यावर आपोआप हे विष उतरल्याशिवाय राहणार नाही. असं देवाचं नाम गोड आहे बाबा. मग पुन्हा प्रश्न पडतो, महाराजांनी एकदा सांगायला पाहिजे होतं, दोनदा सांगितलं नाम गोड नाम गोड, असं दोनदा का सांगितलं? त्याचं चिंतन करतो मी. एकच चरण सोडतो, बाकीचं सोडतो. संप्रदायाच्या नियमपूर्वक मोठ्या प्रेमानं टाळी वाजून एकदा आपण भजन करू. विठोबा पाच ते 10 मिनिटात गोळाबेरीज करतो. पुढे बहुत जाणे याचं भान ठेवतो. 6 ते 8 हे कीर्तन करायचं आहे, आणि पुन्हा जवळजवळ 60-70 किलोमीटर प्रवास करून पुन्हा 10 ते 12 एक करायचं आहे. त्याच्यामुळं एकाच चरणाचा विचार करतो. भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे. महाराजांना हा दोनदा विचार, नाम गोड असा प्रयोग का केला? त्याचं कारण आहे, काही गोष्टी, काही साधनं आरंभी गोड आहेत, परिणामी कडू आहेत. काही साधनं आरंभी कडू आहेत, परिणामी गोड आहेत. काही साधनं आधी कडू आहे आणि अंती कडू आहेत, आणि काही साधनं आरंभी गोड आहेत आणि परिणामी गोड आहेत. काही साधनं आरंभी कडू आहेत पण परिणामी गोड आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला, अभ्यास करते वेळेस बरं वाटते का? नाही. मृदंगाची विद्या प्राप्त करायची सोपं आहे का? थंडीत उठावं लागते. इंद्रायणच्या काठावर ते बोटं वळवण्यासाठी बोटं फुटेपर्यंत प्रॅक्टिस करावी लागते. आरंभी कटू आहे, पण नंतर ज्यावेळेस हातातून बोल बाहेर पडतात त्यावेळेस गोड आहे. अलग लक्षात? अभ्यास आरंभी कडू आहे पण परिणामाला गोड आहे. काही साधन आरंभिक गोड आहेत, परिणामी कडू आहे. परिणामी कडू. उदाहरण सांगतो तुम्हाला, पूर्वी बोटाच्या पट्टीत बारीक पिवळे फोडं यायचे, आठवते का तुम्हाला? खरूज म्हणतात त्याला, खरूज. नंदचं काट्ट किरकिर करते, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगाव वाहीन तुला. अलग लक्षात? ते खरूज जे आहे, त्यावेळेस ते असं वाटायचं खाजवतो कधी थांबतो कधी. खाजवतो बरं वाटायचं, खाजून हात बाहेर घेतला, दूर घेतला का आग उठायची. आरंभी गोड. तसं विषयाचं सुख आरंभी गोड आहे पण परिणामी अवश्य मरण आहे. म्हणून आरंभी गोड आहे पण परिणाम कडू आहे. काही आरंभी कडून परिणामालाही कडू आहे, अशी काही साधन आहे. असं म्हणतात बुवा, दारू पिणारे तोंड नीट ठेवून पित नाहीत म्हणे. आपल्याला काय अनुभव नाही. दारू पिणारे तोंड वाकडं करून पितात म्हणे. का? त्याचा अर्थ असा आहे, ते दारू गोड नसायला पाहिजे. अनुभव नाही आपल्याला, पण ज्या अर्थी ते तोंड वाकडं करून पितात त्याचा अर्थ ती गोड नसायला पाहिजे. आणि मला सांगायचं आहे, दारू आरंभी सुद्धा कडू आहे, आणि परिणाम विचारायचा झाला तर शेवटी त्याच्या जीवनावर सुद्धा परिणाम
विचित्रच होतो. संसार उद्ध्वस्त होते, दानात होते महाराज, पण खऱ्या अर्थानं परिणामसुद्धा कटू आहे. आणि शेवटी गतीसुद्धा बिघडल्या जाते, परिणामही कटूच आहे. पण नामरूपी साधन सगळ्या साधनापेक्षा श्रेष्ठ आहे. आरंभी गोड आहे. कोणी घ्या, कुठं घ्या, कसं घ्या, कधी घ्या, भगवान परमात्म्याचं नाम उद्धार करते. नामात एवढं सामर्थ्य आहे. कलियुगात असं सांगितलं देवा, वाटेनं जात आहे. नाही, केवळ तुम्हाला नाम घेण्याची इच्छा झाली तरी काही घटना घडतात. असं म्हणतात, वेपंते दुरितानी मोहमहिमा सम्मोह मालंकुरते. त्या गोस्वामीजींनी सांगितलं, तुम्ही नाम घ्यायचं म्हणलं तर त्यांनी एवढं नाम घ्यायची तयारी जरी तुम्ही दाखवली तरी सगळे दुरित नामाच्या महिम्याने घ्यायचा विचार केला का सोडून जाण्यासाठी तयार होतात. वेपंते दुरितानी मोहमहिमा सम्मोह मालंकुरते. एवढंच नाही, तो चित्रगुप्त आपली लेखणी आपण नामस्मरण करतो घासून तयार करतो, त्याला धार आणतो. कशासाठी? आतापर्यंत केलेलं तुमचं पाप खोडण्यासाठी. अलग लक्षात. आणि विशेषतः मला सांगायचं झालं तर ब्रह्मदेव त्याचा मार्ग प्रशस्त करत चालतो. केवळ नामस्मरण करायची वृत्ती झाली तरी एवढ्या घटना घडतात. नाही, तुम्ही वाटेनं चालले, तुम्ही नामस्मरण करत नाही, दुसरा नामचिंतन करते, पण तुमच्या कानावर पडलं तरी ती नाम तुमचा उद्धार करते. सांगितलं, नामनैकी वाची शक्ती श्रोतृमूलम पथगतम वा शुद्धम वा अशुद्ध वर्णम व्यवहितीरहितम तार इत्येव सत्यम. वाटेनं चालले, श्रोतृमूलम पथगतम वा, कानाच्या छिद्रावर वाटेनं जाता जाता देवाचं नाव पडलं, तुम्ही घेतलं नाही नाम, दुसऱ्याचं नाम चिंतन चालू आहे का, आणि जाता जाता कानावर पडलं तरी ते नाम तारते तुमचं. त्याच्या पुढे सांगू, आपण नामस्मरण करायचं ठरवलं पण आपलं नाम राम 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 म्हणता लांब 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 होऊन जाते. विठ्ठल 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 म्हणता इठ्ठल 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 होऊन जाते. आता हे काय विठ्ठल देवाचं नाव, विठ्ठल कोणाचं नाव आहे? असं जरी शुद्ध किंवा अशुद्ध नाम मुखातून देवाच्या संबंधानं आलं तरी ते तुमचा उद्धार करते. त्याच्या पुढे सांगतो, काय सांगलं, नामनैकी वाची शक्ती श्रोतृमूलम पथगतम वा शुद्धम वा अशुद्ध वर्णम व्यवहितीरहित. व्यवहितीरहित म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला. एकाला विचारलं, काय चाललं तुमचं, काय चाललं? म्हणजे महाराज आमचं काय चालायचं, संसारी जीवाचं काय चालायचं? करा मरा करा मरा करा मरा करा मरा. करातला रान मरातला म एकत्र आहे का? नाही. करा शब्द वेगळा आहे आणि मरा शब्द वेगळा आहे. पण रकारानंतर करा मरा जरी तुम्ही म्हणले तरी रकारानंतर मकार आला आणि तिथं राम नाम सिद्ध झालं की असं व्यवहितीरहित जरी नाव मुखाला आलं तरी ते नाम कलियुगात तुमचा उद्धार करते. त्याच्या पुढं सांगू का, एक यवन बहिर्दिशेला बसला आणि तिथे एक डुक्कर आलं आणि त्या डुक्कराला हाकलण्यासाठी त्यानं शिवी वापरली, हराम के. काय शिवी वापरली? हराम के. काही चांगलं केलं नाही, करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं आणि तसंच ते मरून पडलं. नेण्यासाठी यमदूत आलेत, विष्णुदूत उतरले, म्हणे हात लावू नका, गिराईक आमचं आहे, म्हणजे जरा 7-12 तपास आणि त्यानं कोणतं चांगलं काम केलं. आणि हे सगळं पाहता पाहता त्याने सगळं पाहिलं आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं का यानं काहीच केलं नाही. म्हणे मग याच्या मुखात ते हराम के शिवी आली ना, म्हणे पण त्याच्यात राम के आहे ना, राम आहे ना त्याच्यात, राम. हराम के शब्दात काय? शिव्या अशा द्याव्यात महाराज, ज्याचं देवाचं नाव मुखाला येते. त्याच्यात राम आहे ना, राम. ते म्हणे ह काढून टाका. भागत्याग लक्षणं नाही शिकले का तुम्ही? किंवा गणितात ल सावी म सावी, लघुत्तम सामायिक विभाग, महत्तम सामायिक विभाग, हे ह काढून टाका, राम के शिल्लक ठेवा ना. आणि शिवीच्या रूपात मग यानं शिवी दिली. त्यानं कोणाला शिवी दिली? डुकराला. म्हणे मग शिवीच्या रूपात त्याच्या मुखात देवाचं नाव आलं, याचं काय करायचं? म्हणे त्याचं फल द्यायचं आणि याला न्यायचं. म्हणून त्याचं फल काय? त्यानं दोघांनी डोके खाजवले, काही लक्षात आलं नाही. म्हणजे कोण सांगल? म्हणे सत्यलोक नायक ब्रह्मदेवाला विचारू. ब्रह्मदेवाकडे घेऊन गेलेत. ब्रह्मदेवाला विचारलं, त्याला 4 डोके आहेत ब्रह्मदेवाला, चतुरानं नाही ना. त्याने 4ही डोके खाजवले, त्यालाही सांगायला जमलं नाही. शिवीच्या रूपात देवाचं नाव मुखाला आलं, त्याचं फल काय? म्हणजे कोण सांगल? म्हणे भजन करी महादेव, चला कैलासाला. त्याला घेऊन कैलासाला गेले. कैलासात भगवान शंकराला विचारलं, अहो म्हणे हे महाभाग, करू नाही ते केलं, खाऊ नाही ते केलं, खाल्लं पिऊ नाही ते पिलं, कुकर्मी इंद्रिया उपयोगाने, अशातला हा महाभाग आहे. पण एकदा शिवीच्या रूपात देवाचं नाव मुखात आलं, त्याचं फळ काय? शंकरजी म्हणे, मी सदा सर्व काळ देवाचं चिंतन करतो, पण शिवीच्या रूपात देवाचं नाव मुखाला आलं, त्याचं फळ काय मला सांगायला जमायचं नाही. म्हणे कोण सांगल? म्हणे ज्याचं नाव आहे त्यालाच विचारू. म्हणे चला वैकुंठाला. ते महाभाग म्हणे इथून तिथून इथं आलो, एवढं चालून पाय दुखले, आता काय आपण पुढं चालणार नाही. तुम्हाला जर मला मी घेतलेल्या म्हणजे शिवी आली माझ्या मुखात, तुम्हाला मला काय द्यायचं ते फळ द्या, पण मी पुढं तसा येणार नाही. पालखी करा. 4 जण झाले, पालखीला खांदे द्या, मला घेऊन तिथं चला, तरी येतो. ऐका, लायकी त्याची लायकी आहे.
काही उचापात्या केल्या आणि तिथेही शिवी दिली. खऱ्या अर्थानं शेवटी ते नाविलाज झाला. पालखी करावं लागली. पालखीत त्याला बसवलं. भगवान शंकराने खांदा दिला, ब्रह्मदेवाने खांदा दिला, यमदूतांनी खांदा दिला, विष्णुदूतांनी खांदा दिला. वैकुंठाच्या जवळ पालखी आली आणि तेवढ्यात द्वारपाळांनी पाहिलं, धावत देवाकडे गेले. विष्णू परमात्म्याने सांगितलं, देवा कोणीतरी भगवत भक्त मोठा तुमच्याकडे येत आहे, तुम्ही सावध व्हा, सावध व्हा. आणि मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देव सावध झाले, दारापर्यंत आले. लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं, आईसाहेब खऱ्या अर्थानं पाहायचं कोणीतरी भगवत भक्त येत आहे. आणि देवाला वाटलं कसा विसर याचा पडला मला, कोणत्या गुहेत साधन येत होता, सगळ्या जगाचं स्मरण मला राहते पण कोणत्या गुहेत साधना करत होता. आपली चूक सुधारावी म्हणून देव दारात आले, पूजेचं साहित्य घेऊन उभे. तेवढ्यात पालखी आली, पालखी खाली टेकली. टेकल्याबरोबर हा महाभाग उतरला. देवाने हातात घेतलेलं गंगाजल त्याच्या पायावर टाकलं. देवाने त्याला गंध लावलं. रुक्मिणी आपलं लक्ष्मी आई साहेबांनी गळ्यात खऱ्या अर्थाने त्याला पंचारती औक्षण केलं. देवाने गळ्यात माळा टाकली, त्याची पूजा केली. तेवढ्यात ते म्हणू लागले ब्रह्मदेवन शंकर, ओ देवा जरा थांबा, हे त्यातलं गिराईक नाही. देव म्हणे तुम्हीच थांबा, माझ्याकडून चूक झाली. कोणत्या गुहेत नामस्मरण साधना करत होता, तप करत होता, माझ्या लक्षात राहिलं नाही, पण तुम्ही इथपर्यंत आणलं, तुम्हीच थांबा. म्हणे देवा थांबा. तोपर्यंत याची पूजाही झाली. यानं सगळ्याला बाजूला केलं. देवाचं आसन खाली होतं, देवाच्या आसनावर जाऊन बसला. मग ते म्हणे, मग हे सांगू लागले, म्हणे देवा खरं सांगू का, हे पूजा करण्याचं लायकीचं नव्हतं. मग हे म्हणून तुम्ही याला कसं काय पालखीत घालून इथं आणलं. म्हणे एकदा एका डुकराला शिवी देण्यासाठी हराम के म्हणून हराम के शिवी दिली. त्याच्यात तुमचं राम नाव आहे, ह राम के, त्याच्यात राम नाव आहे. आणि ते शिवीच्या रूपात तुमचं नाव मुखाला आलं, त्याचं फळ काय ते विचारण्यासाठी इथं आणलं. देवाने सांगितलं याच्या पलीकडे दुसरं फळ काय. अरे डायरेक्ट नामस्मरण केला तो वैकुंठाला येतो. यानं तिन्ही लोकाला जाणं केलं. सत्यलोकातही गेला, कैलासातही गेला, आणि शेवटी तुम्ही पालखीत घालून त्याला इथं आणलं. मी त्याची पूजा केली आणि शेवटी तो माझ्या पदावर बसला. याच्या पलीकडे दुसरं फळ काय. मला सांगायचं काय, शिवीच्या रूपात जरी देवाचं नाव मुखाला आलं तरी देवाचं नाव उद्धार करते. इतकं गोड दुसरं साधन आहे का हो. म्हणून भगवान तुकोबारा म्हणतात, नाम गोड पुरे कोड सकळही. नामस्मरण सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. आता माझं घड्याळ संपलं नाही, तुम्हाला सांगितलं असतं. सगळ्या प्रपंचातल्या इच्छा पाहिजे असतील तरी नामस्मरण करा. त्या नामचिंतन नावाचा हनुमान प्रसार पोद्दारांचा ग्रंथ आहे, गोरखपूरचा. कोणत्या नामाच्या चिंतनाने कोणकोणती फलं प्राप्त होतात, किंवा नामतत्व कौमुदी नावाचा ग्रंथ आहे. फक्त ग्रंथाचे नावं सांगतो तुम्हाला. त्या ग्रंथात या नामाने हे फल प्राप्त होते, हे पाहिजे असेल तर देवाच्या या नामाचं चिंतन करा, असं सगळं त्या चिंतन आलेलं आहे. ते तिथं पाहून घ्या. असं देवाचं नाम गोड आहे, सगळ्या इच्छा पूर्ण करणारा आहे. म्हणून बाबा या नामाचं चिंतन केलं पाहिजे. ज्ञानोबारा सुद्धा नामाचं चिंतन करतात. एवढं चिंतन सांगतो. अन्य रसाचा वीट आपल्याला तेव्हा येतो जोपर्यंत आपण अधिक गोड घेत नाही नामाचे, तोपर्यंत संपत्तीचा सत्तेचा रस गोड वाटतो. याचे सुख तुम्ही घेतली यावरी, मग दारोदारी न फिरा, लटकी हे तुम्हा वाटेल सकळ. असं घडते. पण नामस्मरण करा असा संदेश ठेवतो. झाले सेवा समर्पण करतो. वाणीला विराम देतो. एका चरणाचा भाव पाहिला, बाकीचं मी एक चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो. या नियमानं आता बाकीचं चिंतन तसंच ठेवतो. या संदेश एकच आहे, आपण वारीला आलो. या वारकरी संप्रदायाची साधना, ज्ञानोबारा जी साधना करतात ती साधना नाम साधना, ती साधना आपल्या जीवनात वाढावी, हा त्यातला संकेत आहे. झाले सेवा समर्पण करतो. हे गोड अशा प्रकारची मंडळी आहे. गंधर्वासारखे गायक, केंद्रासारखी वादक आहेत आमचे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आम्ही ज्यांच्यांना केंद्रे महाराजांच्या ठिकाणी पाहतो असे आमचे आदरणीय केंद्रे महाराज, विष्णू महाराज केंद्रे आहेत. वासुयात पाहायचं झालं तर बाबांची ज्यांनी सेवा केली आदरणीय आमचे भास्कर अण्णा आहेत. ही सगळी मंडळी त्यांना पूजनीय श्रद्धेय वारकरी संस्थेचं चित्ररत्न असणारे आमचे गोविंद बाबा केंद्रे यांची सेवा घडली. आणि बाबांचं जीवन काय होतं तर ज्ञानेश्वरीमय जीवन होतं. ज्ञानेश्वरी सोडून ते महात्मे कधी जगलेच नाही, असं ज्ञानेश्वरीमय जीवन असणारे बाबा, त्यांचा सहवास यांना लाभला. अशी मोठी मोठी मंडळी आहेत. बाबांचं कार्य ते पुढं तशा प्रकारचं चालवतात. हे मोठं प्रसाद ज्ञानेश्वरीचं इथं बाबांच्या कृपेनं चाललेलं आहे. आपण सुद्धा तन मन धनाने याचं कार्य पूर्ण होण्यासाठी आपण मदत करावी, असं सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो. वाणीला थांबवतो. मोठ्या प्रमाणात टाळी वाजून एकदा संताचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पूर्वी जेव्हा गोडी करा पराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारी अधिकार मी आपला करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध तुका मरे ज्ञानेश्वरा राखा पाया बैकुंठा करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध चालू असलेल्या अखंडानंद सप्ताहामधील आज संध्याकाळ सत्रातील कीर्तनरूपी सेवा गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी बाबा महाराजांनी या ठिकाणी वेळात वेळ देऊन आज महाराजांची याच्यानंतर 2 कीर्तने पुण्यामध्ये संध्याकाळी शिक्रापूरला आहे. पण अनावधानाने या ठिकाणी थोडासा टाईम आपण महाराजांनी 3 ते 5 ठेवला. मला 3 ते 5 करा, 2 ते 4 करा. संस्था तुमचीच आहे. या माऊलीच्या उद्देशाप्रमाणे अगदी या ठिकाणी ज्यांचं ज्ञानदानाचं काम आयुष्यभर या ठिकाणी अनेक विद्यार्थी ते घडवत आहेत, त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यांना पुढं जायचं असल्यामुळे जास्त बोलत नाही. आज संध्याकाळची भजन सेवा आदिनाथ महाराज सटले यांची होणार आहे आणि उद्याचे सकाळचे कार्यक्रम सकाळी काकडा होईल. काकडानंतर ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी पारायणानंतर उद्याची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त पारायण गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा यांची उद्या ठीक 10 ते 12 या वेळामध्ये सेवा होणार आहे. आणि सायंकाळी दुपारी 4 ते 6 गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांची होणार आहे. आज संध्याकाळची पंगत डॉक्टर दत्तात्रय सूर्यवंशी सूर्या हॉस्पिटल, बाबू काका सिन्नरकर आंबळे, महादेव आबाजी सोनोने नागरगोजे, ज्ञानोबा बाबुराव गीते, आबासाहेब केंद्रे, जनार्दन शिरसाट यांची आहे. आणि उद्याची सकाळची पंगत समस्त ग्रामस्थ मंडळ चिचपूर तालुका धारूर जिल्हा बीड. संध्याकाळी दानशेठ शेख चिखली टिपटॉप हॉर्डिवर कृष्णानगर तात्यासाहेब धोंडाम साळुंके वाळेखिंडी यांची आहे. उद्याची भजन सेवा राधाकृष्ण गरुडगुरुजी यांची आहे.